संजयजी, आता इलेक्शन्स अगदी समोर आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की तुमचा म्हणजे असा कोणता मुद्दा आहे किंवा कोणते मुद्दे आहेत ज्याच्याकडे बघून लोक महाविकास आघाडीला, शिवसेनेला मतं देतील किंवा भाजपला मतं देणार नाहीत, किंवा भाजपला मतं देतील तर ती का देतील? भाजपला मतं देणार नाही. नंबर 1, आम्हाला यासाठी मतं देतील कारण आम्ही अत्यंत आता शुद्ध आणि पवित्र झालेलो आहोत. आमच्याकडला सगळा भ्रष्टाचाराचा कचरा आता भाजपमध्ये घेतलेला आहे, म्हणून त्यांना मतं द्यायची नाही. ते आता भ्रष्ट पार्टी आहे ती, आणि आम्ही आमच्याकडले सगळे भ्रष्टाचारी त्याने घेतले. आता आमच्याकडे काहीच राहिलेलं नाही, आणि आमच्याकडले लोक भ्रष्टाचारी होते असं भाजपच म्हणत होता ना, आम्ही कुठे म्हणतो. या इलेक्शनचा गेम चेंजर काय असेल हा अगदी शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य हे गेम चेंजर असेल देशाच्या राजकारणात नक्कीच. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ता सांगितलं भाजपला देशामध्ये 235 जागा मिळतील, महाराष्ट्रामध्ये किती जागा मिळतील? आमच्या महाविकास आघाडीला 35+ आणि वर या जागा आम्ही घेऊ. आम्ही काय भाजपसारखं 48 पैकी 48 वगैरे म्हणणार नाही. आम्हाला काही लोक भाजपच्या विरोधात निवडून यावं असं वाटतंय. अच्छा, हो. बरं, तर ही टोटल 52 झालेली आहे 60 पैकी. वा. आणि यावेळेला आम्ही खास प्रगती पुस्तक क्या तयार बात केलंय. तर खूप वर्षांनी मला माझं प्रगती पुस्तक पाहता येईल. कुणाला दाखवणार हे प्रगती पुस्तक मुलींना. पहिल्यांदा?